मित्रांनो नमस्कार। शैक्षणिक वर्ष 2021-22 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे सेतू अभ्यास ब्रिज कोर्स इयत्ता 6वी विषय मराठी या अभ्यासक्रमामध्ये आपणा सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो। मागील व्हिडिओमध्ये आपण साधारणपणे 26 जुलै ते 1 ऑगस्ट पर्यंत जो सेतू अभ्यासक्रम आहे त्याचा अभ्यास आपण सविस्तर दिवस गणित केलेला असालच। यामध्ये 30 तारखेला जी चाचणी झालेली आहे ती सुद्धा आपण सोडवलेली असेलच अशी मी खात्री करतो। ह्या 30 तारखेच्या चाचणीमध्ये तुम्हाला एकूण 15 गुणांची ही चाचणी होती आणि ते आपल्याला आखीव कागदावरती सोडवायला सांगितलेली होती आणि आपण ती सोडवलेली असेलच। त्यानंतर आता शेवटचा भाग जो उत्तरार्ध म्हणतो आपण तो उत्तरार्ध आता इथून पुढे सुरुवात होणार आहे आणि शेवटची चाचणी जी होणार आहे ती 14 ऑगस्ट रोजी होणार आहे। चला मग इथून पुढचा जो उत्तरार्ध आहे तो उत्तरार्ध आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आता आपण 32वा व 33वा दिवस यामध्ये आपल्याला क्षेत्र जे आहे ते मौखिक भाषा विकास कौशल्य क्षमता आहे विषय घटना चित्र पात्र याबाबत चर्चा करणे व नाट्यवाचन संबोध म्हणजे विषय आहे नाट्यीकरण। पहा अध्ययन निष्पत्ती आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत की बाबा ऐकलेल्या वाचलेल्या जे साहित्य आहेत विषय आहेत घटना आहेत चित्र आहेत पात्र आहेत शीर्षक आहेत याबाबत आपण चर्चा करायची आहे। आणि हे सर्व करत असताना जे काही लेखन साहित्यातील आपण वाचन करत असतो हे आरोह अवरोह म्हणजे आवाजाचा चढ आणि उतार हे योग्य गतीने करणे गरजेचं आहे। त्याचं वाचन व्यवस्थित होणे गरजेचं आहे। मग यामधून आपल्याला जे काही धडे आहेत कविता आहेत विनोदी असेल किंवा गाणी असेल हे आपण लक्षपूर्वक देऊन त्याचा आनंद घेणे गरजेचे आहे। आता आपल्याला या ठिकाणी जाणून घेऊ यामध्ये एक विषय दिलेला आहे एक छोटीशी नाटिका या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्या नाटिका आपण सर्व विद्यार्थ्यांनी सादर करायचे आहेत आणि त्यासाठी वेळ आहे 10 मिनिटं। आणि ह्या नाटिकेतील जी काही पात्र आहेत ती पात्रे आपण वाटून घ्यायची आहेत। आता थोडक्यात मी या ठिकाणी जे पात्र आहे त्यामध्ये बघा अतुल आहे सुहास आहेत। अतुल काय म्हणतो बघा ए सुहास चलणारे खेळायला। सुहास म्हणतो थांबणारे जरा ह्या पेपरमध्ये किती छान माहिती छापून आली आहे ह्या माहितीचं कात्रण कापून घेतो मग जाऊया ना खेळायला। अतुल म्हणतो तू एवढ्या कात्रणाचं करतोस तरी काय। सुहास म्हणतो अरे वर्तमानपत्रात छान छान कविता चित्रकथा गोष्टी कोडी पशुपक्ष्यांची माहिती येते ती मी कापून वहीत चिटकवतो मॅडमनं सांगितलेला प्रकल्प पूर्ण होतो। अतुल म्हणतो अरे वाह छानच। सुहास म्हणतो अरे एवढंच नाही काही वेळा रद्दीमध्ये कवितांची गोष्टींची चांगली पुस्तके येतात ती मी बाजूला काढून ठेवतो। अतुल म्हणतो त्या पुस्तकांचं तू काय करतोस। सुहास म्हणतो त्याचं मी एक वाचनालय तयार केलं आहे चल माझ्या घरी मी तुला दाखवतो। मग ते दोघे सुहासच्या घरी येतात त्याचवेळी मीनाही तिथे येते। सुहास म्हणतो ए मीना बघा तिसरं पात्र आलेलं आहे मीना काय म्हणते सुहास ही पुस्तकं तुझ्या वाचनालयासाठी घे ही सगळी पुस्तकं माझ्या वडिलांनी आणली होती आम्ही ती पुस्तकं वाचली ती रद्दीत देण्याऐवजी तुझ्या वाचनालयासाठी मी घेऊन आले। मग अतुल म्हणतो हे छान झालं मी सुद्धा तुला चांगली पुस्तकं देईन। सुहास म्हणतो मीना अतुल मी तुमचा आभारी आहे हे वाचनालय केवळ माझं नाही तर सगळ्यांसाठी आहे थेंबे थेंबे तळे साचे तसं एक एक पुस्तक गोळा करून हे वाचनालय तयार झालं आहे म्हणून मी ह्या वाचनालयाचं नाव ठेवलं आपलं वाचनालय। अतुल म्हणतो छान आहे नाव। सुहास म्हणतो चला तर आता आपण सगळे रविवारी भेटूया वाचूया खेळूया अभ्यासी करूया। मग सर्वजण म्हणजे सारेजण हसतात। पहा मीना अतुल सुहास हे 3 पात्र यामध्ये आलेली आहेत। मग यापुढे हे सर्व आपण नाट्यीकरण सादर करायचं आहे। ह्यातील जे जे पात्र आलेले आहेत 3 जणांची जी पात्र आलेली आहेत ती पात्र आपण सर्व मित्रांनी आपण सादर करायची आहेत।
सक्षम बनूयामध्ये मग सांगतात, म्हणजे हे नाट्यकरण आपण विद्यार्थ्यांच्याकडून तयार करून घ्यावे. मग हे आपण तयार करत असताना यातील जे काही नाटकं आहेत, त्यातील जे काही विषय आहेत, पात्र आहेत, संवाद आहेत, वेशभूषा, देहबोली, हावभाव, आवाजातील चढ उतार, स्पष्ट शब्दोच्चार, नाटिकेचे वाचन, सादरीकरण, रंगमंच इत्यादी नाटकांचे घटक आपण समजावून घ्यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे नाटक सादर करत असताना यामध्ये जो विषय दिलेला आहे, मग त्यामध्ये असणारे एकूण किती संवाद आहेत, मग तेच आपण विषय घेतल्यानंतर सादरीकरण करत असताना त्यातील लागणारे जे काही वेशभूषा आहेत आणि जसं पात्र आहे तशी देहबोली असणे आवश्यक आहे. हावभाव करणे, आवाजातील चढ उतार. पहा या ठिकाणी आपण आवाजसुद्धा आपण वाचन करत असतो त्या पद्धतीनं करून चालणार नाही. म्हणजे एखादं प्रश्नार्थक वाक्य आलं असेल तर त्या ठिकाणी त्या प्रश्नार्थक वाक्याला आपण जोर देणं गरजेचं आहे. त्या पद्धतीनं आवाजाचा चढ उतार करणे, स्पष्ट शब्दोच्चार पाहिजे, नाटिकेचे वाचन, सादरीकरण, हे रंगमंच, हे सर्व गोष्टी विद्यार्थी मित्रांनो आपण समजून घ्यायला पाहिजे. यासाठी आपल्याला अनेक जी छोटी छोटी नाटकांची पुस्तकं आहेत ती पुस्तकांचे आपण वाचन करून घ्यायला पाहिजे. किंवा आपल्या दूरदर्शनवरती अनेक छोटी छोटी नाटके लागतात, ती आपण पाहणे गरजेचे आहे की जेणेकरून आपल्याला नाटक कशा पद्धतीने सादरीकरण केलं जातं हे आपणास समजतं. किंवा अनेक प्रकारे आता मोबाईलच्या मध्ये यूट्यूबच्या माध्यमातून अनेक छोटी मोठी नाटके आपण सुद्धा यामध्ये पाहू शकतो व त्या पद्धतीने सादरीकरणसुद्धा करू शकतो. आता या ठिकाणी त्यांनी सांगितले आहेत पहा की 5वीच्या पाठ्यपुस्तकातील अति तिथं माती हे नाटकाचं तुम्ही नाट्यवाचन करावं आणि विद्यार्थ्यांनी हे नाट्यवाचन आपण आपल्या शाळेमध्ये वर्गामध्ये सादर करावं आणि जे काही असेल तुम्हाला काही येत नसेल तिथं आम्ही मार्गदर्शन करू आणि ही सर्व जी काही बालनाटके आहेत ते आपण सर्व विद्यार्थ्यांसमोर सादर करावे हे असे सांगितलेले आहेत. त्यानंतर आहे सरावासाठी त्यांनी काय दिले आहेत बघा. मग या ठिकाणी गटागटामध्ये अति तिथं माती या नाटकाची तयारी करण्यास सांगावी. म्हणजे आपण या ठिकाणी एक छोटीशी नाटिका अति तिथं माती तयार करण्याचा प्रयत्न करावं, त्याचं सादरीकरण सुद्धा करावं आणि चांगल्या पद्धतीनं हे आपण नाटक सादर करावं असं सांगितलेलं आहे. त्यानंतर कल्पक हो यामध्ये त्यांनी काय सांगितलं बघा की अनेक छोटी मोठी बालनाटके आहेत ते आपण वाचन करावे. त्यानुसार आपण स्वतः या ठिकाणी विद्यार्थी मित्रांचे गट तयार करून एक विषय ठरवून एक छोटीशी नाटिका आपल्या गटामध्ये तयार करावी. समजा आपल्याला छोटी मोठी नाटके असतात ती सुद्धा करता येणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या मनामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो आणि त्यामुळे धाडस म्हणतो आपण ते सुद्धा या ठिकाणी निर्माण होतं. मग पाठांतराची सवय लागते. अशा अनेक गोष्टींची सवय आपल्याला या नाटकामुळे लागतं. म्हणजे तुम्हाला हे जर समजा पाहिजे असेल तर अनेक छोटी मोठी बालनाटकांची पुस्तके आहेत, किशोर मासिके आहेत, छोटी गोष्टींची पुस्तके आहेत, अनेक पुरवणी असतात वर्तमानपत्रातील, त्यातील काही आपण नाटके आलेली असतात ते वाचन करून नाटिका सादर करू शकतो. ई बालनाटिका आहेत, वाचनाची पुस्तकं असतात त्यामध्ये छोटी मोठी नाटके असतात ते आपण वाचून पाठांतर करून हावभावसहित आपल्या मित्रांच्या मध्ये गटागटामध्ये हे नाटक सादर करावं असं या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. आता आपण 34 आणि 35वा दिवस याकडे जाणार आहोत. पहा यानंतर 34वा आणि 35वा दिवस यामध्ये काय सांगितले आहेत पहा. तर क्षेत्र आहे लेखन, स्व अभिव्यक्ती कौशल्य सांगितले आहेत आणि संबोध म्हणजे विचार काय, चित्रावरून गोष्ट लेखन, चित्रावरून गोष्ट करायची आपल्याला. हे 34 आणि 35 2 दिवसामध्ये आपल्याला चित्रावरून गोष्ट तयार करावायची आहे. म्हणजे काय होणार आहे आपल्याला या भाषेमधील जे काही छोटे मोठे बारकावे आहेत, जे नियम असतात यांचा विचार करून स्वतःची भाषा तयार करता येणे आणि आपलं लेखन आहे ते लेखनामध्ये सुद्धा सुधारणा होऊ शकते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आत्तापर्यंत पाहिलेलं किंवा ऐकलेल्या गोष्टी आहेत किंवा घटना आहेत ते मुद्दे आपण स्वतः लक्षात घेऊन स्वतःच्या भाषेमध्ये कथन करता येणं, त्याचबरोबर लिहिता येणं हे देखील गरजेचं आहे. आता या ठिकाणी खाली तुम्हाला जाणून घेऊया हे सांगितले आहेत. खाली 4 चित्रे दिली आहेत, त्याचा सहसंबंध लावून गोष्ट कथा तयार करण्यास सांगावे. बघा 4 चित्र दिलेले आहेत आपल्याला, लक्षात घ्या.
1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर. ह्या 4 गोष्टीवर आधारित आपल्याला काय करायचं आहे, एक कथा तयार करायचा आहे आणि ह्या चौघांचा सहसंबंध लावून एक छोटीशी कथा आपण तयार करायचं आहे चित्रावरून. हे लक्षात घ्या. मग पहिल्यांदा आपण हे चित्र कसलं आहे, त्या चित्राविषयी आपण काय लिहू शकतो, ह्यावरती प्राथमिक आपण चर्चा मित्रांच्या मध्ये करणं गरजेचं आहे आणि मग लेखन करावं. आणि लेखन केल्यानंतर ह्या चित्रांच्याद्वारे सहसंबंध जोडून एखादा प्रसंग लिहिण्यामध्ये आपण पारंगत होणं गरजेचं आहे आणि मग एखादी छानशी गोष्ट कथा या ठिकाणी तयार होते. आता मग कथा तयार झाल्यानंतर पूर्ण वाचून झाल्यानंतर सुरुवातीला एक ओळ जी असते ती तर शीर्षक देणं गरजेचं आहे आणि साधारणपणे 2-3 लहान लहान जे परिच्छेद आहेत त्या लहान लहान परिच्छेदामधून आपल्याला ही कथा पूर्ण करता येणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं ही कथा आपण पूर्ण करू शकतो. म्हणजे चित्रावरून या ठिकाणी आपण लेखन कथा करता येणं आवश्यक आहे. आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे त्यावरून आपण एक छानशी छोटीशी का होईना या ठिकाणी आपण कथा तयार करावी. त्यानंतर त्यांनी सक्षम बनवूयामध्ये काय सांगतात बघा. आता वरील जे आपण चित्र पाहिलं त्याला जोडून एक कथा लेखन आपण करू शकतो. मग ते चित्राचं काही सहसंबंध जोडता येतील का, चित्राविषयी माहिती सांगता येईल का, ही चर्चा करून आपण कथा लिहू शकतो. कथेचं वाचन करता येऊ शकेल. यानंतर खाली आपल्याला या ठिकाणी 4 चित्र दिले आहेत बघा. झाडाचं आहे, एक मुलगा आहे, दगड आहे आणि वहीचं पान आहे. यावरून कथा लिहू शकतो. त्याचं आपण वाचन करता येणं आवश्यक आहे. त्यानंतर सराव करूयामधील या ठिकाणी आता सध्या दिलेलं आहे बघा. यामध्ये आपल्याला चित्रातील प्रसंग पहा व गोष्ट लिहा म्हणून सांगितलेले आहेत. चित्र बघा, तुम्हाला लक्षात आलं असेल की चित्र जे आहे ते चित्र कुठल्या ऋतूतील आहे, पावसाळ्यातील आहे आणि पावसाळ्याच्या ऋतूमधील या ठिकाणी तुम्हाला पाऊस पडत आहेत, झाडे दिसत आहेत, घराच्या समोर 3 मुलं आहेत, ते मुलं छत्री घेऊन पावसाचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या घरासमोर एक छोटासा नाला आहे, त्यामधून पाणी वाहत आहे. यावरून आपल्याला 2-3 परिच्छेदामध्ये गोष्ट पूर्ण करायचं आहे. सुरुवातीला शीर्षक द्यायला आपण विसरायचं नाही. 3 परिच्छेदमध्ये आपण छानशी कथा या ठिकाणी लिहू शकतो. हे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. प्रत्येक विद्यार्थ्याची गोष्ट ह्या चित्रानुसार वेगळी असणार आहे. स्वतःच्या कल्पनेनुसार तुम्ही ते लेखन करायचं आहे. कुठल्याही गोष्टीचा आधार न घेता आपल्याला या ठिकाणी ही कथा तयार करता येणं गरजेचं आहे. हीच ओळ ह्या ठिकाणी पाहिजे ह्या असे काहीही नाही. समजा आपल्याला यामधून 1-2 ओळी कवितेचे जरी सुचत असतील किंवा एखादं चित्रपटातील गाणं जरी आपल्याला 2 ओळी सुचत असतील तरीसुद्धा या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. ही गोष्ट महत्त्वाची आहे. नुसतं आपण लेखन करायचं नाही तर यामधून एखादी कविताची ओळ. आता हे पावसाचं आहे म्हणजे एरे एरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. अशा पद्धतीनं कवितेची सुरुवात करून तुम्ही निबंध लेखन या चित्रावरून तयार करू शकता. किंवा तुम्ही स्वतःच्या शब्दामध्ये जर कविता तयार करता येत असेल तरीसुद्धा तुम्ही कविता तयार करून ह्या गोष्ट आहे किंवा प्रसंग आहे ती आपण लिहू शकतो. हे गोष्ट आपण साधारणपणे 2-3 किंवा वहीचं 1 पान आपण हे चित्र पाहून कथा तयार करायची आहे. पुढे आहे कल्पक होईयामध्ये त्यांनी काय सांगतात पहा. यामध्ये त्यांनी विषय दिलेले आहेत बघा. दिलेल्या 4 शब्दांच्या आधारे गोष्ट लिहा. कोणकोणते 4 शब्द आहेत? पाऊस दिलेला आहे, डोंगर आहे, घर आहे, बैल आहे. या 4 गोष्टीवरती आपण काय करायचं आहे, 4 शब्दावरून आपण गोष्ट तयार करायची. तुमच्या मनाला येईल ते हे शब्द घालून स्वतःच्या शब्दामध्ये काय करायचं आहे, गोष्ट पूर्ण करायची आहे. पाऊस, डोंगर, घर, बैल यावर आधारित आपण काय करायचं आहे, गोष्ट तयार करा. प्रत्येक विद्यार्थ्याची गोष्ट ही वेगळी असतील. समजा वर्गातील 40 विद्यार्थी असतील तर 40 जणांची ही 4 शब्दांच्या आधारे गोष्ट ही वेगळीच असणार आहे, एकसारखी नसणार आहे. प्रत्येकांच्या ज्या डोक्यामध्ये जी कल्पना असणार आहे त्या कल्पनेला अनुसरून तुम्ही लिहिलेला आहात. हे असंच पाहिजे, ते तसंच पाहिजे असे नाही.
मात्र एक गोष्ट लक्षात, सुरुवातीला शीर्षक असणं गरजेचं आहे आणि 2 ते 3 परिच्छेदामध्ये आपण गोष्ट लिहायची आहे. आणि यासाठी आपल्याला अनेक गोष्टींची पुस्तकं असतात, किशोर मासिक आहेत, यांचंसुद्धा साहित्य घेऊन आपण ही गोष्ट पूर्ण करू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा दिवस आहे 36वा दिवस. या 36व्या दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे पहा, वाचन आहे. यामध्ये मूक वाचन करणे व त्यावरती बोलणे आणि ते बोलत असताना आवाजाचा चढ उतार म्हणजेच गती वाचन कसे आहे म्हणून विषय दिलेला आहे मूक वाचन. यामध्ये आपल्याला काय होणार आहे हे मूक वाचन करून, तर इतर जे साहित्य आहे ते साहित्य आपल्याला समजून घेता येऊ शकतं, बोलता येऊ शकतं आणि दिलेल्या वेळेमध्ये आपण योग्य गतीसह कशा पद्धतीने समजपूर्वक मूक वाचन करता येऊ शकतं हे सुद्धा आपल्याला समजते. म्हणून पुढे जाणून घेऊ यामध्ये काय सांगतात बघा. एक परिच्छेद आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, तो मूक वाचन करण्यास सांगावे आणि 1 मिनिटामध्ये किती विद्यार्थी ह्या ठिकाणी वाचन करतात मूक वाचन ते आपण काय करायचं आहे पाहायचं आहे. मग हे वाचन करत असताना तुम्हाला या ठिकाणी परिच्छेद दिलेला आहे पहा. या परिच्छेदामधून आपल्याला काय लक्षात घेणं गरजेचं आहे, तर 1 मिनिट वेळ आपण घड्याळ लावून वाचन करायचं आहे आणि 1 मिनिट आपलं संपलं की किती आपण वाचन केलो त्याची जी शब्दसंख्या आहे ती आपण काय करायचं आहे वहीत लिहायची आहे. या ठिकाणी मी परिच्छेद वाचतो पहा. काल सकाळी 6च्या सुमारास मी बाबांबरोबर फिरायला गेलो होतो. पूर्वेकडून सूर्य वर येत होता. सूर्याची ती लालसर पिवळी किरणे किती वेगळी व छान दिसत होती. त्यांच्याकडे मी वारंवार पाहत होतो. सकाळचा तो गारवा किती छान वाटत होता. रस्त्यातल्या झाडावर वेगवेगळे पक्षी बसलेले होते. त्यांचे वेगवेगळे आवाज कानावर पडत होते. बाबा खूपच भरभर चालत होते. चालता चालता मी मात्र दमलो होतो. बाबांना मी थांबायला सांगितले. आम्ही एका ठिकाणी बसलो. बाबा सकाळच्या मोकळ्या व शुद्ध हवेविषयी मला सांगत होते. खरंच त्या शुद्ध व मोकळ्या हवेचा अनुभव मला येत होता. मला प्रसन्न व ताजेतवाने झाल्यासारखे वाटत होते. रोज सकाळी लवकर उठण्याचा आणि फिरायला जाण्याचा अनुभव तुम्ही पण घ्या, तुम्हालाही छान वाटेल. अशा पद्धतीने हे परिच्छेद दिलेला आहे आणि आपण घड्याळ लावून 1 मिनिट वेळ द्यावायचा आहे आणि या 1 मिनिटामध्ये आपण किती शब्दसंख्या झालेली आहे ती मोजून त्या ठिकाणी आपण आपल्या वहीमध्ये लिहायचं आहे. यालाच मूक वाचन असे म्हणतात. मित्रांनो, असे अनेक महान दिग्गज आहेत की त्यांनी एक दिवसामध्ये एक वाङ्मयांचं ग्रंथ देखील वाचन केले आहेत. यामध्ये मग स्वामी विवेकानंद असून देत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असून देत, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी असून देत, असे अनेक मोठे दिग्गज महान तत्ववेत्ते यांनी सुद्धा पुस्तकांचं वेड त्यांना लागलेलं होतं. पुस्तकच जणू त्यांचे मित्र होते हे आपल्याला लक्षात येतं. म्हणून वाचन किती महत्त्वाचं आहे ते आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. नुसता 1 मिनिट लावून असं वाचलो असं लक्षात नाही, तर ते वाचन केल्यानंतर आपण लक्षात ठेवून आपण योग्य त्या ठिकाणी त्याचा वापर देखील करता येणं गरजेचं आहे. त्याला वाचन करणे असे म्हणतात. म्हणून लक्षपूर्वक आपण वाचन करणे गरजेचे आहे. हे आत्तापासूनच आपण सवय लावून घ्या की मी रोज आज यापासून की मी रोज 1 पान नित्यनेमाने वाचन करेल. त्याचबरोबर अनेक अवांतर वाचन पुस्तके आहेत ते देखील मी वाचन करेल. दररोज वर्तमानपत्र असतात त्याचं मी देखील वाचन करेल. आणि जे आपण कथा, कादंबरी, आत्मचरित वाचन करतो ते वहीमध्ये त्यांचं त्या पुस्तकाचे नाव, लेखकांचे नाव आणि त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, मी जे वाचन केलो ते वाचन केलेलं मी स्वतःच्या शब्दामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करेन. असं आपण प्रत्येक वेळी करणं गरजेचं आहे. म्हणजेच वाचन आपलं समजपूर्वक होऊ शकेल आणि वाचनाची गती जी आहे म्हणजे चढ उतार आहे त्याला आरोह अवरोह असे म्हणतात, ते देखील आपले चांगल्या प्रकारे होऊ शकेल. म्हणून आपण मूक वाचन चांगल्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे. यानंतर त्यांनी काय सांगतात पहा की विद्यार्थी कशा पद्धतीने वाचन करतात. म्हणजे शाळेत आल्यानंतर हे आपण सर्व करू शकतो की गती, त्याचं वाचन, विचार किती करतो, कशा पद्धतीनं तो सांगू शकतो, त्याचा वेग कसा आहे हे आपण या ठिकाणी नोंद करू शकतो. त्यानंतर सक्षम बनवूयामध्ये त्यांनी काय सांगितलं पहा. ह्या ठिकाणी तुम्हाला सौर ऊर्जा म्हणून एक लेख दिलेला आहे आणि या ठिकाणी ते सांगतात शिक्षकांनी हा जो उतारा दिलेला आहे तर घड्याळात वेळ लावावा आणि विद्यार्थी खालील उतारा मनात वाचण्यास सांगावा. म्हणजे मूक वाचन आपण करायचं आहे. विषय दिलेला आहे सौर ऊर्जा. आपण या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला ते तुम्ही पहा.
मी या ठिकाणी मोठ्यानं जरी वाचन करत असलो तर तुम्ही स्क्रीनवरती पाहून तुम्ही घड्याळ लावून काय करायचं आहे, मूक वाचन करायचं आहे. बघा, सौर ऊर्जा. राजू उन्हात गेला. त्याच्या एका हातात भिंग व दुसऱ्या हातात कागद होता. त्याने भिंग कागदावर अशा रीतीने धरले की प्रकाशाचा एक गोल ठिपका कागदावर उमटला. थोड्या वेळाने त्या ठिपक्याशी कागद जळू लागला. आग पेटीतील काडी न पेटवताच राजूने कागद जाळण्याची जादू केली. सूर्याच्या किरणात उष्णता असते. ती उष्णता साठवून एक शक्ती निर्माण करता येते. सूर्याच्या या शक्तीला सौर ऊर्जा म्हणतात. सौर ऊर्जेने दिवे पेटवता येतात. रेडिओ, टीव्ही चालवले जातात. सौर ऊर्जेवर मोटारी चालवण्याचे प्रयोग केले जात आहेत. सौर ऊर्जा हे फार महाग नसलेले इंधन आहे. अशा पद्धतीने सौर ऊर्जेचा एक परिच्छेद तुम्हाला दिला आहे की या सौर ऊर्जेमुळे आपल्याला काय काय फायदे होतात आणि नैसर्गिक फायदे काय होतात ते या ठिकाणी उदाहरणासहित सांगितलेलं आहे. हा आपण उतारा मी मोठ्याने वाचलो असेल तरी आपण त्याचं मूक वाचन या ठिकाणी करायचं आहे. पुढे काय सांगतात पहा. आता या ठिकाणी वरील उतारा विद्यार्थ्यांनी वाचायला सांगायचा आणि शब्दसंख्या आपण मांडायचा आहे. उतारा मग आता बंद करायचा आहे आणि यावर आधारित काही प्रश्न आपण या ठिकाणी विचारणार आहोत. या ठिकाणी जवळजवळ 5 प्रश्न दिले आहेत. स्वस्त असणारे इंधन कोणते हे आपण वाचलो. आता त्यावर आधारित प्रश्न दिले आहेत. मग राजूने केलेली जादू कोणती आहे? सौर ऊर्जा कशास म्हणतात? सौर ऊर्जेचे उपयोग कोणते? ऊन नसते तर भिंगाच्या मदतीने कागद जळेल का? म्हणजे हे थोडक्यात उत्तरे आपण आपल्या वहीमध्ये विद्यार्थ्यांनी लिहायची आहेत. मग नंतर शिक्षक उत्तरे सांगतील ते आपण तपासायचं आहे. किती उत्तरे तुम्ही लिहिलेलं आहात ते आपण आपल्या वहीमध्ये लिहायचं आहे. अशा पद्धतीनं आपण हे जे वाचन करतो त्याचं आकलनासह गती वाचन महत्त्व समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून मगाशी मी तुम्हाला सांगितलं की नुसताच वाचन करून उपयोग नाही, त्याचं आपल्याला आकलन व्हायला पाहिजे. म्हणजे समजणे गरजेचं आहे. म्हणजे कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मजकूर आपल्याला आकलनासह वाचता येणं हेच आपल्याला महत्त्वाचं आहे. त्यालाच आपण गती वाचन असे सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे पुढे त्यांनी सांगतात की इयत्ता 5वीच्या पुस्तकातील तुम्ही एखादा उतारा घेऊन तो मूक वाचन करावं आणि आपण ते मूक वाचन केलेलं टप्प्याटप्प्यानं आपण त्याचं लेखनसुद्धा करावं. आता सराव करू यामध्ये त्यांनी काय सांगतात बघा. एक विद्यार्थ्यांना आपण गट करून त्यामध्ये पाठ्यपुस्तके, गोष्टीची पुस्तके, किशोर मासिके, ई साहित्य देऊन आवडते उतारे निवडण्यास सांगावे व मूक वाचनासाठी त्याचा उपयोग करावा. मग शिक्षकांच्या मदतीने गट प्रमुखांनी वेळ लावून गटातील विद्यार्थ्यांची वाचनाची गती तपासावी. आकलनावर आधारित प्रश्न विचारावे. म्हणजे आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जरी शाळेत नसलो तरी आपण आपल्या घरी जी छोटी मोठी मराठीतील गोष्टीची पुस्तके असतील, इतर साहित्य असेल तर ते आपण घ्यायचं आहे. त्यातील तुम्हाला जो उतारा आवडत असेल तो उतारा मूक वाचन करून आपण वेळ लावून त्याचं वाचन करावं आणि आपणच प्रश्न त्यावरून तयार करावे व उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न करावा. व शाळा सुरू झाल्यानंतर आपण जे काही कामकाज केलेलं आहात ते शाळेत आपण शिक्षकांना दाखवावे. पुढे कल्पक हो यामध्ये काय सांगतात पहा की शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आपल्याकडील जे असणारे कार्ड्स, गोष्टीची पुस्तके, किशोर मासिके, ई साहित्य घेऊन विद्यार्थ्यांनी आपण गती वाचन तपासून घ्यावे. म्हणजे घरात जर तुम्ही दररोज विद्यार्थी मित्रांनो वर्तमानपत्र किंवा पुस्तके असेल तर रोज आपण काय करायला पाहिजे, एक पान घेऊन त्या घड्याळ लावून किती मिनटं वेळ लागतात आणि त्याचं नोंद करणे गरजेचे आहे. एक निदान तुम्ही 2 दिवस तरी 3 दिवस असे तुम्ही करत राहा. म्हणजे आपल्याला वाचनाची गती समजेल. नुसता वाचून उपयोग नाही तर त्याचं आकलन देखील होणं गरजेचं आहे. यासाठी साहित्य आहे. आपल्याला माहिती आहे की घरातील दैनिक वर्तमानपत्र असेल, कथा कादंबरी पुस्तके असतील, ई साहित्य असेल, गोष्टीची पुस्तके असेल, ते आपण या ठिकाणी साहित्य त्याचा वापर करून वहीमध्ये त्याची आपण त्या पद्धतीने नोंद करावी. आता आपण 37 व 38वा दिवस 2 दिवसांचं या ठिकाणी पाहणार आहोत. लेखन आहे. कौशल्य स्व अभिव्यक्ती संबोध घटनेचे वर्णन करणे हा विषय दिला आहे. यामधून आपल्याला जे काय होणार आहे की आपले मत, आपले विचार कशा पद्धतीने आपण व्यक्त करतो. मग एखादं तुम्ही वर्तमानपत्र वाचलेलं असाल, बाल साहित्य वाचले असाल किंवा एखादं पोस्टर देखील तुम्ही वाचलेलं असाल तर ते वाचून आपण ती घटना आहे त्याचं वर्णन करता येणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी सांगायची गोष्ट म्हणजे आपण
चित्रपटगृहामध्ये चित्रपट पाहण्यासाठी जातो. 3 तास आपण चित्रपट पाहतो आणि मग तो पाहून आल्यानंतर आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला त्या घटनेचं काय करतो, वर्णन करतो. 3 तासाचं वर्णन काही मिनिटांमध्येच आपण त्याचं वर्णन करतो. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्या. त्याच पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी जी काही वर्तमानपत्र असतील किंवा बालसाहित्य असेल किंवा पोस्टर असेल, त्यामधून आपले मत आणि विचार व्यक्त करता येणं गरजेचं आहे. 5वीला सुद्धा आपल्याला कठीण समय येता हा पाठ वाचून झालेला असेल, मग त्या पद्धतीनं आपण काय करायचं आहे, त्या घटनेचं वर्णन करायचं आहे. किंवा तुम्ही एखादं पाहिलेलं ऐकलेलं गोष्टीची पुस्तकं असतील, घटना असतील, ते मुद्दे आपण स्वतःच्या भाषेमध्ये त्याचं कथन करता येणं, त्याचबरोबर लेखन करता येणं ही गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणजेच घटनेचे वर्णनसुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने लिहिता येणे गरजेचे आहे. त्यानंतर जाणून घेऊयामध्ये त्यांनी सांगतात की इयत्ता 5वीच्या पान क्रमांक 36वरील माळीण गावाची घटना आहे. या घटनेचे वाचन व निरीक्षण करून घेतील. घटनेत आलेल्या शीर्षकाद्वारे घटनेचे लेखन करण्यास सांगतील. वर्णन वाचून घेतील व आवश्यक तेथे मार्गदर्शन करतील. घटना लिहिताना महत्त्वाचे आहेत. कोठे घडली, कधी घडली, कारणे कोणती, मदत कशी मिळाली, अडचणी कोणत्या आल्या, या सर्व मुद्द्यांचा विचार करण्याबाबत मार्गदर्शन करतील. म्हणजे इयत्ता 5वीला आपल्याला माळीण एक दुर्घटना हा पाठ झालेला आहे, पान क्रमांक 36वरील. ते निरीक्षण करायचं आहे आणि स्वतः आपण आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये ही घटना क्रमाने लिहायची आहे. नुकतंच आपल्या महाराष्ट्रावरती देखील महापुराचं संकट आलेलं आहे. त्यामध्ये कोकणामधील तळीये या गावीसुद्धा या माळीण दुर्घटनेसारखीच एक घटना घडलेली आहे. ते सुद्धा तुम्ही या घटनाक्रमाप्रमाणे लिहू शकाल. म्हणून आता अलीकडील एका आठवड्यातील जो पेपर आपण दैनिक वर्तमानपत्र असेल, जर आपण वाचलेलं असेल तरीसुद्धा या घटना आपल्याला लक्षात येऊ शकतील. तळीये गाव आहे पहा कोकणातील. त्यामध्ये घटना कोठे घडली, मग ती लिहायचं, कधी घडली, मग त्यासाठी कारणे कोणती आहेत, मदत कशी मिळाली, अडचणी कोणकोणत्या आल्या, या सर्वांचं आपण काय करायचं आहे, मुद्दे लक्षात घेऊन वाचन करून आपण ही घटना लिहायची आहे. आता सक्षम बनवूयामध्ये त्यांनी सांगितलं अवेळी पडणारा पाऊस. या घटनेवर बातमी किंवा घटनेचे वर्णन करणारे लेखन करा. आता सध्याचा काळ पावसाळ्याचा सुरूच आहे आणि अवेळी पडणाऱ्या पावसामुळे कशा पद्धतीने त्याचा काही फायदा होतो, काय तोटा होतो, हे आपण अतिशय चांगल्या पद्धतीने लेखन करू शकाल. याचं लेखन आपण 10 ओळीमध्ये आपल्या वहीमध्ये करायचं आहे. सराव करूयामध्ये त्यांनी दिलेला आहेत पहा. म्हणजे सध्याच्या घडीला कोरोना हा तर चालूच आहे. कोरोना या आजाराविषयी येणाऱ्या बातम्यांच्या शीर्षकांची कातरणे जमा करण्यास सांगतील व घडत असलेल्या घटनेचे सविस्तर लेखन करून घेतील आणि वाचन करायचं आहे. पहा काय सांगितलेलं आहे, महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, तर कोरोना या आजाराविषयी जी काही बातम्या आहेत, जी शीर्षकं येतात, ते कातरणे आपण जमा करून आपल्या वहीमध्ये लिहायचं आणि त्या पद्धतीने लेखन करावयाचे आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. कल्पक हो यामध्ये त्यांनी काय सांगतात पहा. या ठिकाणी तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे पहा, दिसतं काय चित्र तुम्हाला, आणि या चित्रावरून काय करायचं, चित्राचं पहिल्यांदा आपण निरीक्षण करायचं आहे. मग हे वरील चित्राचं निरीक्षण करून चित्र कसले आहे, त्याने खाली विषय आपल्याला दिलेला आहे पहा की वरील चित्र कसले आहे. नुकत्याच आलेल्या तौक्ते चक्रीवादळाच्या घटनेचे तुमच्या शब्दात वर्णन करणारे लेखन करा, हे सांगितलेलं आहे. तौक्ते वादळ जून महिन्यामध्ये येऊन गेलेलं आहे. वर्तमानपत्र असेल तर आपण त्याचा आपण आधार घेऊ शकतो व त्या पद्धतीने लेखन करू शकतो. आपण जर हे व्यवस्थित दूरदर्शनवर बातम्यांच्या चॅनलवरती जर पाहिलेलं असेल तरीसुद्धा आपल्याला लक्षात येतं की तौक्ते चक्रीवादळ नुकतंच घडून गेलेलं आहे आणि ते कशा पद्धतीने घडलेलं आहे त्याचं घटना आपण आपल्या स्वतःच्या शब्दात लेखन आपल्या वहीमध्ये करावयाचे आहे. यासाठी आपल्याला साहित्य म्हणून मी आता जे सांगितलं, वर्तमानपत्र, बातम्या यांचा आधार घेऊन सुद्धा तुम्ही करू शकता. त्यानंतर 39 आणि 40वा दिवस 2 दिवसांचं ह्या ठिकाणी दिलेलं आहेत पहा. कोणतं आहे, वाचन, समजपूर्वक वाचन, परिच्छेद वाचन करणे व योग्य शीर्षक देणे. समजपूर्वक वाचन विषय दिलेला आहे की यामुळे आपल्याला अनेक साहित्यसुद्धा समजून घेता येऊ शकतात. उतारा समजपूर्वक वाचन करता येऊ शकतो. अनेक परिच्छेदे आपण तयार
करता येऊ शकेल आणि त्याला योग्य शीर्षकसुद्धा आपल्याला यामुळे देता येऊ शकेल. त्याला समजपूर्वक वाचन असे म्हणतात. जाणून घेऊ यामध्ये काय सांगतात पहा. काही उतारे तुम्हाला दिलेले आहेत पहा आणि ते उतारे आपण या ठिकाणी वाचायचे आहेत. किती उदाहरण दिले उतारे? 4 दिलेले आहेत. 2, 3 आणि 4 हे 4 उतारे आपल्याला दिलेले आहेत. आणि त्याचं वाचन आपण समजपूर्वक वाचन करायचं आहे आणि त्याला योग्य शीर्षकसुद्धा द्यायचं आहे. मग विद्यार्थी समजून हा उतारा वाचतात का, त्याला योग्य शीर्षक त्याला अनुसरून देतात का, हे आपण जाणून घ्यायचं आहे. हे वर्तमानपत्रातील जे काही कात्रण आहेत ते कात्रण या ठिकाणी दिलेले आहेत. याचं आपण वाचन करायचं आहे. वाचन करत असताना मूक वाचन करता येणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. पहिल्यामध्ये काय सांगितलं बघा. भयान काळोख्या रात्रीला घाबरू नये. पहिला मी तर वाचन करताय पहा. भयान काळोख्या रात्रीला घाबरू नये, कारण ती रात्र सरल्यानंतरच उज्ज्वल तेजोमय पूर्व दिशा उजाळणार असते. दिवस सुरू होणार असतो, परंतु त्यासाठी रात्र सरण्याची वाट पाहावी लागते. त्याचप्रमाणे जीवनात अनेक संकटे येतात. त्या संकटांना पाहून आपण भांबावून न जाता धैर्याने संकटांना सामोरे जावे, संयमी वृत्ती ठेवावी. काही काळातच ती संकटे जाऊन आपल्याला सुख मिळणार असते. किंबहुना संकट हेच सुखाच्या आगमनाची सूचना आहे, हे लक्षात ठेवावे. खाली काय दिलेत पहा. रात्र थोडी सोंगे फार, लवकर निजे लवकर उठे, त्यास ज्ञानसंपदा भेटे. धीर धरी रे धीरा पोटी, असती मोठी फळे गोमटी. रात्रीच्या गर्भात असे उद्याचा रम्य उषक काल, दिवसानंतर रात्र व रात्रीनंतर दिवस हे चक्र चालूच आहे. अशा पद्धतीने तुम्ही खाली दिलेले 5 शीर्षकसुद्धा देऊ शकाल. असे पुढे 3 परिच्छेद आपल्या या ठिकाणी दिसत आहेत. ते 3 परिच्छेद आपण सूक्ष्म वाचन करावं. तुम्हाला या ठिकाणी उदाहरणासाठी खाली प्रत्येक ठिकाणी ठळक अक्षरामध्ये शीर्षक दिले आहेत, ते शीर्षक आपण वाचू शकतो. दुसऱ्यामध्ये थोडक्यात मी वाचन करतो पहा. दुसऱ्यामध्ये काय सांगतात पहा. दुसरा जो परिच्छेद आहे यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा. किती संकट आले तरी त्या परिस्थितीत मनाची शांती ढळू देऊ नये. आपल्या मनाविरुद्ध कोणी वागल्यास, आपला अपमान केल्यास त्यांचा अपराध पोटात घालावा, त्याला क्षमा करावी, सर्वांशी आपुलकीने प्रेमाने वागावे. त्यामुळे आपल्याला सुख लाभते, मनशांती मिळते, मनोमन समाधान लाभते. असे आचरण म्हणजेच आपल्या अंतःकरणात परमेश्वराचे वास्तव्य आहे असे समजावे. शीर्षक खाली दिले आहेत पहा. शठास महाशठ, दया क्षमा शांती, तेथे देवाची वसती. तिसरा आहे कुणी एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करावा. चौथा आहे उपकाराची फेड अपकाराने. 5 नंबर आहे तोंड दाबून बुक्यांचा मार. असे शीर्षक या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर तिसरा परिच्छेद दिलेला आहे बघा. सतत लाचारीचे अपमानाचे जीवन जगणे म्हणजे जिवंतपणे मरणच असते. त्यामुळे माणसाचे अस्तित्वच उरत नाही. असे हे उपेक्षित जीवन जगण्यापेक्षा माणसाने ताठ मानेने जगावे. दुसऱ्यावरील संकट दूर करताना, देशावरील प्रेम व्यक्त करताना, जीवन मूल्यांची जोपासना करताना मरण आले तर त्यातच जीवनाची धन्यता असते, त्यात अमर कीर्ती असते. तेच खरे जीवन होय. शीर्षक दिले आहेत. जगून मरण्यापेक्षा मरून जगण्यात मोठेपण आहे. 2 नंबर मरणात खरोखर जग जगते. 3 नंबर शेळीहून 100 वर्षे जगण्यापेक्षा वाघहून 1 वर्ष जगावे. 4 नंबर रोज मरे त्याला कोण रडे. 5 नंबर मरावे परी कीर्तिरूपी उरावे. हे शीर्षक या परिच्छेदाला अनुसरून त्यांनी दिलेले आहेत. आणि शेवटी 4था परिच्छेद या ठिकाणी दिलेला आहे पहा. कोणता आहे तो बघा. माणसाने आतापर्यंत विज्ञानात बरीच प्रगती केली, पुष्कळ सखोल ज्ञान मिळवले, परंतु ह्या सर्व ज्ञानाचा उगम कशातून झाला? गरजेतूनच. माणसाला जेव्हा एखाद्या गोष्टीची उणीव भासते तेव्हा तो त्यावर विचार करतो, काहीतरी मार्ग शोधतो आणि तो त्याला सापडतोही. त्यालाच शोध म्हणतात. या शोधामुळेच आजपर्यंतच्या ज्ञानात भर पडली. याला अनुसरून 5 शीर्षक दिले आहेत. शोधा म्हणजे सापडेल. 2 नंबर गरज ही शोधाची जननी आहे. 3 प्रयत्नांती परमेश्वर. 4 वाळूचे कण रगडिता तेलही गळे. आणि 5 नंबर जुन्याचा बोध नव्याचा शोध. असे 5 शीर्षक दिले आहेत. म्हणजे या ठिकाणी मी 4 परिच्छेद वाचलेले आहेत आणि ह्या 4 परिच्छेदाला प्रत्येक ठिकाणी 5 शीर्षक दिले आहेत. यावरून सुद्धा तुम्हाला दुसरे काही सुचत असेल तरी सुद्धा तुम्ही शीर्षक देऊ शकाल. म्हणजे परिच्छेद वाचून तुम्ही त्याला योग्य अनुसरून आपण शीर्षक द्यावे. म्हणजे आपण कृती प्रश्नपत्रिकेमध्ये ज्यावेळी आपण चित्रावरून गोष्ट लिहिणार आहोत
ती गोष्ट पूर्ण झाल्यानंतर आपण वाचन केल्यानंतर त्याला योग्य शीर्षक देणं गरजेचं आहे. त्या पद्धतीनंच या ठिकाणी शीर्षक आपण कशा पद्धतीनं देणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या. सक्षम बनूया म्हणून त्यांनी या ठिकाणी काय दिले आहेत की परिच्छेद दिलेला आहेत, उतारा दिलेला आहे आणि तो वाचण्यासाठी सांगितलेला आहे. पहा काय होतं काय आहे बघा. शुक्रवारची दुपार होती. बाळूला भूक लागली होती. तो थकला होता. चालता चालता तो एका बागेजवळ पोहोचला. बाग फळांनी बहरलेली होती. बागेच्या प्रवेशद्वारावर त्याने पाटी पाहिली. त्यावर लिहिले होते, ही बाग खाजगी मालकीची आहे. येथील फळे व भाज्या तोडण्यास मनाई आहे. ही बाग दुसऱ्याच्या मालकीची संपत्ती आहे, त्यामुळे फळे तोडणे गैर आहे. असा क्षणभर विचार करून तो काही पावले पुढे गेला. थोड्या वेळात पपईने लगडलेल्या एका मोठ्या झाडाजवळ येऊन तो थांबला. त्याने भोवताली पाहिले. आजूबाजूला कोणीही नाही अशी खात्री केली. त्याला राहवले नाही. त्याने एक मोठी पपई तोडली. आनंदाने पपई खात खात चालू लागला. आपण किती भाग्यवान आहोत असे त्याला वाटले. 2-3 दिवसांनी त्याचे वडील त्याच्यावर एकदम रागावले आणि म्हणाले, तुझ्या आजोबांनी तुला शेजारच्या बागेतून पपई चोरताना पाहिले. हे मला समजले आहे, म्हणून मी तुला शिक्षा करणार आहे. चोरी करणे चुकीचे आहे. अशा पद्धतीने हा उतार आकलन दिलेला आहे. आपण हा सूक्ष्म वाचन करायचं, माहिती समजावून घ्यायची आणि त्यानंतर खाली आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत, त्याची उत्तरं आपण आपल्या वहीत लिहायचं आहे. बागेच्या प्रवेशद्वारापाशी कोणती पाटी लावली होती? दुसरा प्रश्न आहे, बाळूने कोणते फळ खाल्ले? तिसरा आहे, बागेत बाळू कोठे थांबला? चौथा प्रश्न आहे, बाळूला भाग्यवान असल्यासारखे का वाटले? 5 नंबर आहे, बाळूचे वडील बाळूला का शिक्षा करणार होते? या प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या वहीमध्ये विद्यार्थ्यांनी लिहायची आहेत. म्हणजे तुम्हाला हा उतारा कितपत समजला, वाचून झाल्यानंतर कितपत तुम्ही समजला हे आपण तपासायचं आहे. आणि हा उतारा वाचून झाल्यानंतर आपण याला योग्य असं शीर्षक मात्र द्यायला विसरायचं नाही. आणि हा जो उतारा आपल्याला दिलेला आहे, हा उतारा तुम्ही 2 ते 3 परिच्छेदमध्ये स्वतः आपण तयार करण्याचा प्रयत्न करायचा. परिच्छेद पाडून इथं एकच परिच्छेद दिला आहे, आपण 2 ते 3 परिच्छेद ह्याच उताराचे आपण आपल्या वहीमध्ये पाडायचे आहेत आणि हा उतारा आहे तसा लिहायचा. मग या ठिकाणी सराव करण्यासाठी आपल्याला पाठ्यपुस्तकातील काही उतारे आपण स्वतःच निवडायचं आणि त्याचं आपण सराव करायचा आहे. मोठा परिच्छेद आपण निवडायचा आहे, त्याचे 2-3 परिच्छेद पाडायचा आहे व योग्य शीर्षक द्यायला आपण विसरायचं नाही. आणि आपण मित्रांनी गटागटामध्ये त्याचं वाचनसुद्धा मोठ्याने केला तरी काही हरकत नाही. कल्पक होऊया मध्ये काय सांगतात बघा, की शिक्षकांनी पाठ्यपुस्तकातील किंवा पाठ्यपुस्तकेतर म्हणजे पाठ्यपुस्तकाबाहेर जे वाचन आहे ते विद्यार्थ्यांनी उपलब्ध करून वाचन करण्यास सांगावे आणि आपण गटामध्ये त्याचे प्रश्न तयार करावे आणि एकमेकांना प्रश्न विचारावे आणि योग्य शीर्षक आपण द्यायचं. आता जरी शाळा नसल्या तरी आपण मित्रांमध्ये या गोष्टी आपण करायच्या आहेत. यासाठी आपल्याला गोष्टीची पुस्तकं असतील, किशोर मासिके, इतर बालसाहित्य आहेत, साप्ताहिक अंक असतात, वर्तमानपत्र आहेत, यांचा देखील तुम्ही साहित्य घेऊ शकाल, आधार घेऊ शकाल. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण या आठवड्यातील जो काही सेतू अभ्यासक्रम आहे त्याचा आपण या ठिकाणी सविस्तर अभ्यास दिलेला आहे. जो ज्या दिवशी आहेत, काही 1 दिवस आहेत, काही 2 दिवस आहेत, त्या 1 आणि 2 दिवसाचा सराव आपण आपल्या वहीमध्ये करावा. निश्चितच तुम्हाला याचा फायदा आपल्याला होणार आहे. आणि मग आपण पुढील उत्तरार्ध भागाकडे शेवटचा जो आठवडा असणार आहे व शेवटची सेतू चाचणी असणार आहे त्याकडे आपण वळणार आहोत. आणि हे सर्व अभ्यासक्रम आपण वहीमध्ये लिहून आपल्या विषय शिक्षकांना पाठवायला विसरू नका. मागील जी चाचणी झालेली आहे, दुसरी चाचणी झालेली आहे, ते सुद्धा लिहून आपण आपल्या विषयाध्यापकांना पाठवावे. धन्यवाद.